अनेक माध्यमं आज करत आहेत. म्हणूनच मीडियाला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखलं जातं. या वृत्तपत्राची भूमिका फार महत्त्वाची आहे. वृत्तपत्र अथवा ही जी मीडिया आहे किंवा माध्यम आहे यांची भूमिका काय आहे तर विश्लेषक, सत्यशोधक, शिक्षक, मार्गदर्शक, मूल्यरक्षक, समन्वयक, सर्व समाज व्यवहारांची निरीक्षक व टीकाकार अशा बहुपदरी भूमिका पार पाडत आरशाप्रमाणे समाजाला त्याचंच प्रतिबिंब दाखवून समाजाचं वास्तव मांडण्याचा प्रयत्न हे माध्यम करत असतात. म्हणूनच की काय मराठीतल्या पहिल्या वृत्तपत्राला बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण असंच यथार्थ नाव दिलं होतं. तोच वसा आणि वारसा जोपासणारा स्टार न्यूज चॅनल आज आपल्या 3रा वर्धापन दिन साजरा करतोय. या शुभयोगाचं औचित्य साधून समाजामध्ये समर्पित भावनेनं काम करणाऱ्या पत्रकार आणि शिक्षकांना आदर्श पुरस्काराने सन्मानित करण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सर्व मान्यवरांचं आणि तमाम बंधू भगिनींचं मी प्रथमतः संयोजकांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. सुस्वागतम. बंधू आणि भगिनींनो, आज श्रावण सोमवार, ज्यांनी या सोलापूरला कायकवे कैलास असं म्हणत कर्मयोगाची दीक्षा दिली. कारण कर्मच माणसाला तारतं. कायक ही एक व्यापक संकल्पना आहे. कायक या संकल्पनेमध्ये मनासारखं काम करायचं आणि मनापासून काम करायचं हे एक उद्देश मनामध्ये ठेवून संपूर्ण सोलापूरकरांनाच नव्हे तर त्यांच्या साहित्याच्या प्रभावाखाली आलेल्या सर्वांनाच कर्मयोगाची दीक्षा देणारे सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने आज आपण आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. मी व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन या ठिकाणी करावं. मी स्टार न्यूज सोलापूरच्या एक संपादक, चॅनल प्रमुख आणि उपसंपादक या नात्यानं सर्वांचं मनपूर्वक प्रथमतः हार्दिक या ठिकाणी स्वागत करतो. कारण एखादा पत्रकार म्हणल्यानंतर हा चौथा स्तंभ म्हणून आतापर्यंत आमचे सन्मित्र साळुंके सरांनी या ठिकाणी सांगितलेले आहेत. हा जगाला दिशा देणारं मुख्य ज्यांच्या हातामध्ये लेखणी असते ते अख्खं जग त्यांनी फिरवू शकतात असं कार्य करणारे हे पत्रकार बांधवांचं कार्य आहे. तेवढंच नाही, आमच्या या स्टार न्यूज चॅनलला प्रथमतः 26 ऑगस्ट 2021 साली आपण नव्यानं सुरुवात केलेलं होतो. आज या स्टार न्यूजचं 3ऱ्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम सत्कार सोहळा समारंभ या ठिकाणी संपन्न होतो आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून आमच्या स्टार न्यूजच्या बाबतीमध्ये प्रथमतः अगदी प्रेसच्या पत्रकारितेच्या बाबतीमध्ये ज्यांचं नाव अख्ख्या लहानापासून एका मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत माहिती असलेलं एकच नाव भंडारकवटेचे जे सुपुत्र आहेत ते म्हणजे सन्मित्र नंदकुमारजी वारे साहेब. त्यांना असंही एकही व्यक्ती नाही की सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांना ओळखत नाही आहे. त्यांची मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगावंसं वाटतं. कारण आम्हाला ह्या पत्रकारितेच्या बाबतीमध्ये काहीच काम नव्हतं. मी एका शिक्षक पेशामध्ये काम करणार होतो. त्यांच्याच गावातील त्यांचे सन्मित्र एक लक्ष्मण राजपूत सर, त्यांनीसुद्धा एका माझ्यासारख्या एका माध्यमिक शाळेमध्ये कार्यरत होते. त्यांनी म्हटले, सर आपल्याला ही न्यूज चॅनल चालवायची आहे. मी म्हटलं त्याच्याबद्दल आपल्याला काहीच ज्ञान नाही आहे, माहिती नाही आहे. फक्त तुम्ही आमच्या पाठीशी राहा. नक्कीच ह्या चॅनलला
एका सोलापूर नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एक नावाजलेलं चॅनल बनवल्याशिवाय आपल्याला सोडायचं नाही आहे असं ज्यावेळेस त्यांनी सांगितलं त्यावेळेस आपल्याला सुद्धा धीर आला. तेव्हापासून मी म्हटलं तुम आगे लढो हम तुम्हारे पीछे है. फक्त तुम्ही काम पुढं चालू ठेवा, आम्ही बाकीचं जे काय असेल ते आपण बघू शकतोय. आणि माझ्यापेक्षा जास्त जनसंपर्क एवढं खूप आहे त्यांच्या समोर. सकाळी एकदा आपण त्यांच्या गाडीच्या पाठीवरती बसलं, गाडीवरती बसल्यानंतर संध्याकाळी घरी परत किती वेळ वाचतो हे आपल्याला सुद्धा ठाऊक नाही. असं काही लोक मनाने कितीतरी पैशांनी श्रीमंत असणारी माणसं फक्त पैसे कमवण्यासाठी धडपडत असतात. पण ही असे आमचे चॅनल प्रमुख जे आहेत नंदकुमारजी वारे साहेब, ते पैसे नाही कमवतात, फक्त माणसं कमवण्याचं काम केलेलं आहे. तर मराठीत म्हणलं जातं दिवाला दिवा जोडत गेलं की एक ज्योत पेटते, तसं फुलाला फूल जोडत गेलं की एक फुलाचं सुंदर हार तयार होतं. तसं फक्त माणसाला माणसं जोडण्याचं काम फक्त या नंदकुमार वारे साहेबांमुळं आमचं स्टार न्यूज चॅनल हे सोलापुरामध्ये अग्रगण्य स्वरूपामध्ये आहे, नावाजलेल्या स्वरूपामध्ये. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आवर्जून मला या ठिकाणी सांगावं असं वाटत आहे. बांधवांनो, ह्या चॅनलला केवळ 3च वर्षामध्ये आपण वर्धापन दिन या ठिकाणी मोठ्या दिमाखानं साजरा करीत आहोत. पण सांगत असताना अभिमान या गोष्टीचा वाटतोय, या व्यासपीठावरती आपण एखाद्याही राजकीय पुढाऱ्याला कधी बोलावलेलं नाही आहे आणि बोलावणार सुद्धा नाही आहे. फक्त एक क्लास 1 जे अधिकारी आहेत अशाच दिग्गज मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पारितोषिक वितरण जो समारंभ आहे तो दिमाखानं थाटात या ठिकाणी संपन्न झाला पाहिजे. फक्त असंच एक भाई आमच्या स्टार न्यूज परिवाराचा आहे. फक्त या स्टार न्यूज परिवारामध्ये वारे साहेबांचे कुटुंब सर्व आमचे जे काही मित्रमंडळी असतील अशाच लोकांना घेतोय. आणि कोणत्याही एका संस्थेच्या मार्फत कुणी किती पैसा देता वगैरे असं काहीच नाही आहे. आपण स्वइच्छेनं आणि एक छंद म्हणून हा स्टार न्यूज चॅनल आपण चालवण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. जास्त बोलत गेलं की हा अतिशयोक्तीचा भाग वाढतोय. आणि अशा 1-2 दिग्गज व्यक्तिमत्वाचा आज पुरस्कारासाठी आपण निवड केलेला आहे. त्यामध्ये एक आहेत अगदी सोलापुरातील नावाजलेली कारखान्यावरील जी शाळा आहे सिद्धेश्वर प्रशाला कुमटेचे आमचे मार्गदर्शक सन्माननीय मुख्याध्यापक कल्लप्पा गुरव सर, ते आमचे मार्गदर्शक आहेत. फक्त शिक्षक बांधवांचं मुख्याध्यापकांची निवड करण्याची जबाबदारी ही माझ्यावरती असते आणि पत्रकारितेची जी जबाबदारी आहे ते चॅनल प्रमुखांवरती असते. या ठिकाणी खास करून मला आवर्जून सांगावं असं वाटतं. आणि अशाच पद्धतीनं उत्तरोत्तर अगदी चांगल्यातलं चांगलं एक व्यक्तिमत्वाचं आणि पुरस्कार व्यक्तीचं निवड करण्याचा आमचा मानस आहे. अशाच पद्धतीनं आमचं कार्य पुढं चालत राहील आणि तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे. ज्यावेळेस आपली हाक तुमच्यापर्यंत येईल तुम्ही त्या हाकेच्या विनंतीला मान देऊन असल्या कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहावं. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक संपादक या नात्यानं या ठिकाणी मी सांगू शकतोय, मला या ठिकाणी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिलेले आमचे सन्मित्र राजकुमार सर यांना धन्यवाद देतोय आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद तात्यावाडी सर. येवलेशे रोप लाविली या द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी या ज्ञानदेवांच्या उक्तीप्रमाणे 3 वर्षापूर्वी एक छोटंसं रोपटं खरं तर या क्षेत्रामध्ये पूर्णतः अनभिज्ञ असणारे लोकांनी लावलं. परंतु असं म्हणतात की कोणत्याही क्षेत्रामध्ये एकदा पदार्पण केलं की त्याचं ज्ञान येत जातं. त्याच उद्देशानं नंदकुमार वारे सरांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण टीम या ठिकाणी कार्य करत राहिली. आणि आज मला सांगायला अभिमान वाटतो की जवळजवळ मला वाटतं 7 लाखाच्या वर व्ह्यूवर्स या चॅनलचे आहेत आणि 6,000पर्यंत सबस्क्रायबर या चॅनलला मिळालेले आहेत. आणि एक सकारात्मक भावना घेऊन ही मंडळी या ठिकाणी काम करत आहेत. केवळ समाजामध्ये जी विकृती आहे त्याचंच प्रदर्शन न मांडता समाजामध्ये जे चांगलं आहे तेही समाजापर्यंत पोचवण्याचं काम या चॅनलच्या माध्यमातून नंदकुमार वारे आणि त्यांचे संपूर्ण परिवार संपूर्ण टीम या ठिकाणी करत असतं. आणि म्हणूनच की काय आज या अवघ्या 3 वर्षामध्ये एवढे व्ह्यूवर्स एवढे सबस्क्रायबर या चॅनेलला या ठिकाणी लाभलेले आहेत. मी यानंतर आपल्या संस्कृतीमध्ये अतिथी देवो भव असं म्हणतात, तेव्हा आलेल्या अतिथींचं सन्मान करणं हे आमचं परम कर्तव्य आहे. प्रथमतः या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले सोलापूर जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता माननीय श्री
संजयजी धनशेट्टी साहेब यांचं स्वागत व सत्कार या चॅनलचे सर्वेसर्वा नंदकुमार वारे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त जो मुख्य सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे ते म्हणजे पुरस्कार वितरण सोहळा. बंधू आणि भगिनींनो, आज समाजामध्ये प्रत्येक क्षेत्र हे गढूळ होत चाललेलं आहे. रोजचं वर्तमानपत्र उघडलं की आपण नेमकं कोणत्या समाजाचे प्रतिनिधित्व करतो आहे, कोणत्या समाजामध्ये आज आपण वावरतो आहे, असा एक प्रश्नचिन्ह उभा राहावा एवढी विचित्र अवस्था असताना असं म्हणतात ना, टेकड्यांच्या टिहळणीमध्ये गौरीशंकराची हेटाळणी होऊ नये. काही असे गौरीशंकर आहेत की जे समाजामध्ये समर्पित वृत्तीने काम करतात, निस्पृह असतात, निरपेक्ष असतात. समाज घडवण्याचं, समाजाची मनापासून बांधणी करण्याचं काम ही मंडळी करत असतात. अशा समाजामध्ये निरपेक्ष वृत्तीने काम करणाऱ्यांना सन्मानित करून समाजासमोर ताठमानेनं उभं करण्यासाठीच या न्यूज चॅनलच्या वतीने 2 सन्माननीय व्यक्तींचं या ठिकाणी सत्कार करण्यात येणार आहे आदर्श पुरस्काराने. त्यातील पहिला पुरस्कार आहे ते आदर्श शिक्षक पुरस्कार आणि या पुरस्काराचे मानकरी आहेत श्री कल्लप्पा टोपण्णा गुरव सर. खरं तर त्यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबालाच या पेशेमध्ये समाविष्ट करून घेतलेले आहे. ते सिद्धेश्वर प्रशाला साखर कारखाना कुमठे या शाखेमध्ये गेल्या 32 वर्षापासून सेवा करतायत. आज ते मुख्याध्यापक पदावरती या ठिकाणी आहेत. त्यांच्या परिवारातून त्यांचे वडील हे शेतकरी होते, परंतु आपल्या शेतीची मशागत करता करता आपल्या मुलाचं मनाचं आणि मेंदूचं मशागत करून समाजामध्ये आपला मुलगा काहीतरी वेगळं असं नाव कमवावं या हेतूने त्यांनी प्रयत्न केले आणि आपल्या मुलाला त्यांनी शिक्षक बनवलं. पुढं तोच वसा आणि वारसा आपल्या पुढच्या पिढीने देण्याचं काम गुरव सर या ठिकाणी करतायत. त्यांना एकूण 3 मुली आहेत. त्यापैकी सौ रोहिणी रामचंद्र गुरव या स्वतः MA BEd आहेत. तसेच सौ तेजस्विनी शिलीसिद्ध तीर्थकर यांचंही शिक्षण HSC DTEd आहे आणि सौ दीपिका सत्यजित क्षीरसागर यासुद्धा MSc BEd आहेत आणि त्यांचा मुलगा जो आहे आकाश कल्लप्पा गुरव ते BE आहेत आणि त्यांना नेहमीच सावलीसारख्या साथ करणाऱ्या त्यांच्या सौभाग्यवती सौ सुनीता कल्लप्पा गुरव यांनासुद्धा सामाजिक कार्याची प्रचंड आवड आहे. संपूर्ण समाजासाठी वाहून घेतलेलं हे कुटुंब आहे. अशा या कुटुंबातील व्यक्तीला सन्मानित करून समाजामध्ये एक आदर्श निर्माण करण्यासाठीच आदर्श शिक्षक पुरस्काराने आज त्यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करूयात. मी उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की स्मृतिचिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित गौरव या ठिकाणी उपस्थित मान्यवरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर पत्रकार भूषण पुरस्काराने ज्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे त्यांचा परिचय मी या ठिकाणी थोडक्यात देतो आहे. त्यांचं नाव आहे विजयकुमार दोंडोपंत देशपांडे. 2003 पासून पत्रकारिता क्षेत्रात ते कार्यरत आहेत. 2003 ते 2006 दैनिक तरुण भारत सोलापूर येथे मंद्रुकचे वार्ताहर म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली. परखड बातम्या, निष्पक्ष पत्रकारिता पाहून तरुण भारतचे तत्कालीन संपादक श्री विवेकजी घळसाशी यांना सोलापूर कार्यालयात काम करण्यासाठी त्यांना बोलावून घेतलं. 2006 पासून 2014पर्यंत सोलापूर तरुण भारत येथे बातमीदार व संपादक, मुख्य उपसंपादक
म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. 2015 ते 2018पर्यंत दैनिक माणदेश नगरी येथे वृत्तसंपादक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. 2018 ते 2022 या कालावधीत दैनिक पुढारी सोलापूर या ठिकाणी आवृत्ती प्रमुख सहाय्यक संपादक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. 2022 ते 2023 दैनिक सकाळ या ठिकाणी, तसेच 2023 पासून दैनिक तरुण भारत संवाद सोलापूर येथे संपादक म्हणून ते कार्यरत आहेत. पत्रकारिता क्षेत्रात काम करत असताना आजपर्यंत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती पुरस्कार, राज्य शासनाचा जलयुक्त शिवार योजना पुरस्कार, महापालिका उत्कृष्ट समाज पत्रकारिता पुरस्कार, जुळे सोलापूर भूषण पुरस्कार, उत्तर सोलापूर पत्रकार संघाचा पुरस्कार, दक्षिण सोलापूर पत्रकार संघाचा पुरस्कार, अक्कलकोट पत्रकार संघाचा पुरस्कार यासारख्या अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. गाजलेल्या वृत्तमालिका कृषी खात्यातील भ्रष्टाचाराबाबत 13 भागांची वृत्तमालिका प्रसिद्ध केली त्यांनी, आणि या वृत्तमालिकेमुळे 4 भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलेले आहे. यानंतर त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर घरकुल योजनेतील भ्रष्टाचारसुद्धा त्यांनी बाहेर काढलेला आहे. म्हणजे एकंदरीत निर्भीड आणि निरपेक्ष पत्रकारितेचे एक आदर्श नमुना म्हणून देशपांडे साहेब या ठिकाणी काम करतायत. त्यांचाही सन्मान पत्रकार भूषण पुरस्काराने या ठिकाणी मान्यवरांनी करावी अशी मी त्यांना विनंती करतो. विजयकुमार दोंडोपंत देशपांडे. मगाशीच म्हटलं की पत्रकारिता हे खरं तर एक सतीचं वाण आहे. ही गोष्ट साधी सोपी नाही, याला एक वैभवशाली इतिहास आहे. हा देश जेव्हा पारतंत्र्यात होता तेव्हापासूनच या पत्रकारितेनं समाजाला जागृत करण्याचं काम, समाजमन घडवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि अनेक पत्रकारांना याच पत्रकारितेमुळं तुरुंगवाससुद्धा सहन करावा लागलेला आहे. हा लोकशाहीचा 4था आधार असूनसुद्धा याला फक्त जनआधार आहे. याला कुठल्याही प्रकारचं सरकारी आधार नसतानासुद्धा केवळ जनतेच्या आधारावरती या ठिकाणी हा लोकशाहीचा 4था स्तंभ मजबूतपणे काम करतो आहे. म्हणून आज सामाजिक स्वास्थ्य हे सुरक्षित आहे. कारण समाजाला जागृत करण्याचं, खरं तर पत्रकार हा वकील आणि न्यायाधीश या दोन्ही भूमिका एकाच वेळी करत असतो. ज्याच्यावर अन्याय होतो त्याची वकिली करतो आणि जो अन्याय करतो त्याच्यावर अंकुश ठेवण्याचं काम करतो. म्हणजे न्यायाधीशाची भूमिकासुद्धा तो पार पाडत असतो. आणि हेच काम या स्टार न्यूज चॅनलनी सुद्धा या ठिकाणी केलेलं आहे. आणि अशाच तळमळीनं काम करणाऱ्यांना या ठिकाणी सन्मानितसुद्धा केलेलं आहे. आता ज्यांचा सन्मान किंवा ज्यांना विविध पुरस्कारांनी आपण या ठिकाणी सन्मानित केलो त्यांच्याही मनामध्ये काही भावना असतात. या पुरस्काराबद्दल त्यांनासुद्धा आपलं मत या ठिकाणी व्यक्त करावं असं वाटतं. प्रथमतः ज्यांना आदर्श शिक्षक पुरस्कारांनी आपण, ठीक आहे सर, या ठिकाणी पत्रकार महोदयांना संधी दिलेल्या आहेत. ज्यांना पत्रकार भूषण पुरस्कारांनी आपण सन्मानित केलेलं आहोत ते विजयकुमार दोंडोपंत देशपांडे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावे. खरं तर आम्ही लिहायचं काम करतो आणि सर बोलायचं काम करतात. ते बोलणाऱ्या माणसांनी लिहिणाऱ्या माणसाच्या हातात माईक दिला आहे. तरी मी या स्टार न्यूज चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त प्रथम कार्यकारी संपादक नंदकुमार वारे आणि त्यांच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा देतो. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आमचे धनशेट्टी सर, बाळासाहेब वाघ सर, त्यानंतर नंदकुमार वारे आणि उपस्थित मान्यवर. आम्हाला खरं बोलताच येत नाही, लिहिण्याची जास्त सवय. पण मला आज एक प्रामुख्याने सांगावं लागेल. आज कृष्ण जन्माष्टमी आहे. तुम्हाला सर्वांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा. आजचा हा जो पुरस्काराची निवड, आता सरांनी सांगितलं की शिक्षकांची निवड यांनी केली आणि पत्रकाराची निवड नंदकुमार वारेंनी केली. मी म्हणतो नंदकुमारांनी केली नाही तर नंदलालांनीच केली ही निवड असं मी मानतो. आणि खरं तर आजकालची आत्ता आपण जर बघतो समाजामध्ये प्रचंड प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा सुरू आहे आणि आमच्या पत्रकारिता क्षेत्रात तर प्रचंड स्पर्धा आहे. त्यातल्या त्यात आमच्यासारख्या वृत्तपत्रामध्ये काम करणाऱ्यांना या चॅनलवाल्यांनी अगदी सळो की पळो करून सोडलं आहे. कारण का आम्ही जे छापणार आहे उद्या ते तुमच्या हातात ऑलरेडी
आदल्या दिवशी हे आलेलं असतं, मग आम्ही काय छापायचं असा आमच्यासमोर प्रश्न पडतो. त्यावेळेस आम्हाला तीच बातमी वेगळ्या पद्धतीने आपल्यासमोर सादर करावी लागते. आणि या आजकालच्या स्पर्धेच्या युगात म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये जरी स्पर्धा असली तरी पत्रकारिता क्षेत्रामध्ये इतकी दिवस स्पर्धा नव्हती, पण ती आता यूट्यूब चॅनल न्यूज चॅनलमुळं स्पर्धा वाढलेली आहे आणि त्यामुळं कामाची जबाबदारीसुद्धा जास्त वाढली आहे. आपण बातमी देताना कुठल्या प्रकारची बातमी देतो त्यामुळं कुणाचं मन दुखवल, कुणावर त्याचे वाईट परिणाम होतील याचासुद्धा विचार करणं आवश्यक आहे. आणि आजच्या या पुरस्कारासाठी माझी निवड केल्याबद्दल मी नंदकुमार वारे आणि स्टार न्यूज चॅनलचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. या विविध इलेक्ट्रॉनिक्स न्यूज चॅनलमुळं प्रिंट मीडियाचं भवितव्य काय आहे सरांनी खूप छान सांगितलं. पण आजही या इलेक्ट्रॉनिक्स मीडियामुळं जे कासावीस वाढलेली असते त्या वाचकांचा जीव खऱ्या अर्थानं भांड्यात पडतो ते प्रिंट मीडियातून वृत्तपत्रातून ती बातमी जेव्हा वाचतात तेव्हा. कारण अगदी व्यवस्थित डिटेलमध्ये आणि अचूक बातमी हे प्रिंट मीडियातून येत असते. बऱ्याच वेळा घाई गडबडीत या समाज माध्यमातून चुकीची बातमीसुद्धा होत असते आणि माणसं विनाकारण अस्वस्थ होतात. पण तुम्ही मात्र अस्वस्थ करण्याचं काम या ठिकाणी समाजाला करता. आजही प्रिंट मीडियाचं काम तसूभरही कमी झालेलं नाही आणि होणारही नाही. सरांनी अगदी मोजक्या शब्दामध्ये ते मगाशीच म्हटले की आम्ही लिहितो आहे, आम्ही कमी बोलणार आहेत, परंतु शेवटी काय लिखाणातून सुद्धा तुम्ही तेच या ठिकाणी अभिव्यक्त होत असता. यानंतर ज्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला त्या मान्यवरांचे विचार ऐकण्यासाठी आपण सर्वजण उत्सुक आहोत. प्रथमतः प्रजावाणी या कर्नाटकातील मला वाटतं 75 वर्षापासूनचं अधिक काळापासून एक वृत्तपत्र, प्रसिद्ध असं वृत्तपत्र आहे. त्या वृत्तपत्राचे वरिष्ठ पत्रकार म्हणून या ठिकाणी उपस्थित असणारे, त्यांनासुद्धा त्यांच्या राज्यामध्ये त्या ठिकाणी काम करत असताना, वृत्तपत्रात काम करत असताना काही अनुभव त्यांच्याही पाठीशी आहेत, ते त्यांनी आम्हा सर्वांसमोर या ठिकाणी शेअर करावं अशी विनंती करतो. रमेश नाईक सर. ಎಲ್ರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. ಎಷ್ಟು ಜನರಿಗೆ ಕನ್ನಡ ತಿಳಿತದೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಆದರೆ ನನ್ನ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜು ಒಂದಿಷ್ಟು ಸೌತ್ ಕೇಂದ್ರದಿಂದ ಮಾತಾಡ್ತದೆ. ಇವತ್ತು ಈ ನಮ್ಮ ಸ್ಟಾರ್ ನ್ಯೂಸ್ ಸೊಲ್ಲಾಪುರ ಒಂದು ಟಿ ವಿ ಚಾನಲ್ದವ್ರು ಏನಂತ ಕೇಳಿದರೆ ಈ 3ನೇ ವರ್ಷಾಚರಣೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ವೇದಿಕೆ ಮೇಲಿರುವಂಥ ಗಣ್ಯಮಾನ್ಯರೇ ಹಾಗೂ ಉಪಸ್ಥಿತಿರುವಂಥ ಎಲ್ಲರಿಗೂ ಹಾಗೂ ಜೊತೆಗೆ ಈ ಸಿದ್ದೇಶ್ವರ ನಗರಿಯ ಶ್ರೀ ಸಿದ್ದೇಶ್ವರನನ್ನು ಸ್ಮರಿಸುತ್ತಾ ಈ ನನ್ನ ಮಾತಿಗೆ ಚಾಲನೆ ನೀಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ರಾಜ್ಕುಮಾರ್ ಸರ್ ಅವರು ಹೇಳಿದರು, ಈ ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವದಲ್ಲಿ ಪತ್ರಿಕಾ ರಂಗ 4ನೇ ಸ್ತಂಭವಾಗಿದೆ ಅಂಥೇಳಿ. ಅಂದರೆ ಕಾರ್ಯಾಂಗ, ನ್ಯಾಯಾಂಗ ಮತ್ತು ಶಾಸಕಾಂಗಕ್ಕೆ ಎಷ್ಟು ಮಾನ್ಯತೆ ಇದೆಯೋ ಅಷ್ಟೇ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಏನಂತ ಕೇಳಿದರೆ ಪತ್ರಿಕಾ ರಂಗಕ್ಕೂ ಕೂಡ ಏನಂತ ಕೇಳಿದರೆ ಭಾಳಷ್ಟು ಪ್ರಮುಖವಾಗಿರುವಂಥ ಸ್ಥಾನವಿದೆ. ಆದರೆ ಇವತ್ತು ಏನಾಗ್ತಿದೆ ಅಂತ ಕೇಳಿದರೆ ಅವ್ರು ಸರ್ ಹೇಳಿದರು, ಈಗೇನು ಪುರಸ್ಕೃತರಾದಲ್ಲ, ಪ್ರಶಸ್ತಿ ತೆಗೆದುಕೊಂಡಲ್ಲ, ಅವ್ರು ಹೇಳಿದರು ಇವತ್ತು ಈ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಚಾನಲ್ಗಳು ಬಂದಿದ್ದರಿಂದ ಏನಂತ ಕೇಳಿದರೆ ನಮ್ಮ ಪ್ರಿಂಟ್ ಮೀಡಿಯಾಕ್ಕೆ ಒಂದಿಷ್ಟು ಕಷ್ಟ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿದರು. ಆದರೆ ಒಂದು ಆಶ್ಚರ್ಯಕರವಾಗಿರುವಂಥ ಸಂಗತಿ ಏನು ಅಂತ ಕೇಳಿದರೆ, ನಾನು ಪ್ರಜಾವಾಣಿಯಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿರೋದು. ಪ್ರಜಾವಾಣಿ ಸರಿಸುಮಾರು 75 ವರ್ಷಗಳನ್ನು ಗತಿಸಿದೆ ಇವತ್ತು. ಆದರೂ ಕೂಡ ಏನಂತ ಕೇಳಿದರೆ ತನ್ನ ಯಾವುದೇ ಒಂದು ತನ್ನದೇ ಆದಂಥ ಒಂದು ಬ್ರ್ಯಾಂಡು ಟ್ರೇಡ್ ಅಂತ ಕರೀತಾ ಇದ್ವಿ, ಅದು ಇವತ್ತು ಕಳ್ಕೊಂಡಿಲ್ಲ. ಅದು ಅಂದರೆ ಈ ಎಷ್ಟೇ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ ಬಂದರೂ ಕೂಡ ಏನಂತ ಕೇಳಿದರೆ ಇವತ್ತು ಅವ್ರು ಸರ್ ಹೇಳಿದರು, ಇವತ್ತೇ ಅವ್ರು ಏನಕ್ಕೆ ಕೇಳಿದರೆ ನಾವು ನಾಳೆ ಇನ್ನೂ ಪ್ರಿಂಟ್ ಮಾಡೋದಿರ್ತದೆ, ಇವತ್ತು ಅವರೆಲ್ಲ ಏನೇನಂತ ಕೇಳಿದರೆ ತೋರಿಸ್ಬಿಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಟಿ ವಿ ಚಾನಲ್ಗಳಲ್ಲಿ ಪ್ಲಸ್ ಅದರಲ್ಲಿ. ಆದರೆ ಒಂದು ಅಂಶ ಏನು ಅಂತ ಕೇಳಿದರೆ ಪ್ರಿಂಟ್ ಮೀಡಿಯಾಕ್ಕೆ ಯಾವುದೇ ಬಾಧೆ ಇಲ್ಲ, ಇವತ್ತು ಕೂಡ ಯಾವುದೂ ಬಾಧೆ ಇಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಯಾಕೆ ಬಾಧೆ ಇಲ್ಲ ಅಂತ ಕೇಳಿದರೆ ಅದು ಏನಾದರೂ ಬರೀಬೇಕಾಗಿತ್ತು ಅಂತ ಕೇಳಿದರೆ ವಾಸ್ತವ ಸ್ಥಿತಿಯನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ಅದರ ಕುರಿತು ಸಮಗ್ರವಾಗಿ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ನೀಡ್ತಿರ್ತೀವಿ ನಾವು. ಆದರೆ ಇವರು ಟಿ ವಿ ಚಾನಲ್ದವರು, ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ದವ್ರಿಗೆ ಬೇಜಾರು ಮಾಡ್ಕೋಬಾರ್ದು. ಇನ್ನೇನು ಅಲ್ಲಿ ನಡೀತಿರ್ತದೆ, ಇಲ್ಲಿ ಲೈವ್ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ ಅವರು. ಅದು ಎಷ್ಟು ಮಟ್ಟಿಗೆ ಸತ್ಯ ಇರುತ್ತೆ ಅನ್ನೋದು ಗುರುತಿಸ್ಕೊಳ್ಳುವಂಥ ಅಷ್ಟರಲ್ಲೇ ಏನಪ್ಪ ಅಂತ ಕೇಳಿದರೆ ಮತ್ತೆ ಅವರು ಅದನ್ನು ತೋರಿಸ್ತಿರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಎರಡನೇ ಅಂಶ ಏನು ಅಂತ ಕೇಳಿದರೆ ಅತಿ ಹೆಚ್ಚು ಇವತ್ತು ಈಗ ನಮ್ಮ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಬದಲಾಪುರದ ಬಗ್ಗೆ ಒಂದಿಷ್ಟು ಚರ್ಚೆ ನಡೀತಾ ಇದೆ, ಅತ್ಯಾಚಾರದ ಬಗ್ಗೆ ಅದು ಇದು ಆಗ್ತಿರ್ತದೆ. ಆದರೆ
ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಟಿ ವಿ ಚಾನಲ್ದವರು ಒಂದು ವಿಷಯವನ್ನೇನಂತ ಕೇಳಿದರೆ 10 ಬಾರಿ ಅದನ್ನು ತೋರಿಸ್ತಿರೋದ್ರಿಂದ ಈಗ ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳು ಇರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕೂಡ ಮಕ್ಕಳಿದ್ದಾರೆ, ನಿಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕೂಡ ಮಕ್ಕಳಿರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಂಥವ್ರದನ್ನು ನೋಡೋದ್ರಿಂದ ಕೂಡ ಸ್ವಲ್ಪ ಬೇಜಾರಾಗ್ತದೆ ನಮಗೆ. ಯಾಕಂದರೆ ಮಕ್ಕಳ ಮೇಲೆ ಪರಿಣಾಮ ಕೂಡ ಆಗ್ತಿರ್ತಾರೆ. ಬಿಕಾಸ್ ದೇ ಆರ್ ದ ಚಿಲ್ಡ್ರನ್ಸ್ ಆರ್ ವೆರಿ ಸೆನ್ಸಿಟಿವ್ ಅಂತ ಕರಿತಾ ಇದ್ದೀವಿ ನಾವು. ಅವ್ರು ಭಾಳಷ್ಟು ಮುಗ್ಧತೆಯನ್ನು ಹೊಂದಿರೋದ್ರಿಂದ, ಭಾಳಷ್ಟು ಇದು ಇರೋದ್ರಿಂದ ಏನಂತ ಕೇಳಿದರೆ ಇನ್ನೋಸೆಂಟ್ ಪೀಪಲ್ಸ್ ಅವರೆಲ್ಲರೂ. ಅವ್ರಿಗೆ ಟಿ ವಿ ಚಾನಲ್ದವ್ರು ಮತ್ತಿಷ್ಟು ಅದಕ್ಕೆ ರಂಗ ಕೊಟ್ಟೇನಪ್ಪ ಅಂತ ಕೇಳಿದರೆ ಅದನ್ನು ತೋರಿಸ್ತಿರೋದ್ರಿಂದ ಅದು ಕೂಡ ಸಮಾಜದ ಮೇಲೆ ಒಂದಿಷ್ಟು ಆಗ್ತಾಯಿದೆ. ಇತ್ತೀಚಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಪತ್ರಿಕಾ ರಂಗದ ಬಗ್ಗೆ ಆಗಿರ್ಬೋದು, ಅದು ಪ್ರಿಂಟ್ ಮೀಡಿಯಾ ಆಗಿರ್ಬೋದು, ಎಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ಸ್ ಮೀಡಿಯಾ ಆಗಿರ್ಬೋದು, ಕೆಲವೊಂದಿಷ್ಟು ಅಪವಾದಗಳು ಕೂಡ ಇದ್ದಾವೆ. ಕೆಲವರು ಹೇಳ್ತಿರ್ತಾರೆ ಪತ್ರಿಕೆಯವ್ರನ್ನ ಯಾರು ಕೊಂಡ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ತಾರೆ, ಹಾಗೆ ಹೀಗೆ ಅಂತೇಳಿ ಮಾತಾಡ್ತಿರ್ತಾರೆ. ವಿಶೇಷವಾಗಿ ಯಾವ ಪಕ್ಷ ಆಡಳಿತದಲ್ಲಿ ಇರ್ತದೆ ಆ ಪಕ್ಷದವ್ರು ಏನಂತ ಕೇಳಿದರೆ ಎಲ್ಲರನ್ನ ಮಾಸ್ ಮೀಡಿಯಾ ಆಗಿರ್ಬೋದು, ಎಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ಸ್ ಮೀಡಿಯಾ ಆಗಿರ್ಬೋದು, ಅವರೆಲ್ಲ ಕೊಂಡ್ಕೋತಾರೆ, ಅವರಂತಲೇ ಎಲ್ಲ ಬರೀತಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಿರ್ತಾರೆ. ಆದರೆ ನೀವು ಕೆಲವು ಪತ್ರಿಕೆಗಳನ್ನು ನೋಡಿದಾಗ ನಾನು ಹೇಳಿದೆಲ್ಲ, ಪ್ರಜಾವಾಣಿ ಅಂತ ಪತ್ರಿಕೆ ಯಾರನ್ನು ಕೊಂಡ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗಿಲ್ಲ ಇವತ್ತಿನವರೆಗೂ. ಯಾಕಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಇವತ್ತು 75 ವರ್ಷ ಕಳೆದರೂ ಕೂಡ ಅದು ತನ್ನದೇ ಆದಂಥ ಒಂದು ಸಾಮ್ಯತೆಯನ್ನು ಅಥವಾ ಒಂದು ಏನು ತನ್ನದೇ ಆದಂಥ ಏಕಸಾಮ್ಯತೆ ಹೊಂದಿದೆಯೋ ಇವತ್ತು ಕೂಡ ಹಾಗೆ ಇದೆ. ಅದು ಅಕಸ್ಮಾತ್ ಹಾಗೆ ಈ ರಾಜಕೀಯ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಬೇರೆದವ್ರು ಕೊಂಡ್ಕೋತಿದ್ರಪ್ಪ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಯಾವ ಪತ್ರಿಕೆನೂ ಉಳಿತಾ ಇರಲಿಲ್ಲ. ನಾನು ಪ್ರಜಾವಾಣಿ ಬಗ್ಗೆ ಅಷ್ಟೇ ಅಂತಲ್ಲ, ಭಾಳಷ್ಟು ಪತ್ರಿಕೆಗಳು ಕೂಡ ಇವತ್ತು ಇದ್ದಾವೆ. ಮರಾಠಿ ಒಳಗೂ ಕೂಡ ಭಾಳಷ್ಟು ಪತ್ರಿಕೆಗಳು ಇರ್ಬೋದು. ನನಗಷ್ಟು ಗೊತ್ತಿರುವಂತೆ ಈ ಲೋಕಮತ, ತರುಣ ಭಾರತ ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಸೋಲಾಪುರದಲ್ಲಿ ನೋಡ್ತಿರ್ತೀನಿ. ಆದರೆ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಸಂಯುಕ್ತ ಕರ್ನಾಟಕ ಇದೆ, ಉದಯವಾಣಿ ಇದೆ, ಉದಯಕಾಲ ಇದೆ, ಭಾಳಷ್ಟು ಪತ್ರಿಕೆಗಳು ಕೂಡ ಇವತ್ತು ಕೂಡ ಒಂದು ತಮ್ಮದೇ ಆದಂಥ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆಯೊಳಗೆ ಇದ್ದಾವೆ ಅಂತ ಕೇಳಿದರೆ, ಹಾಗಿದ್ರೆ ಕೊಂಡ್ಕೊಂಡಿದ್ರೆ ಈ ದಿವಸ ಎಲ್ಲ ಮುಚ್ಚೋಗ್ಬೋದಾಗಿತ್ತಲ್ಲ. ಹಂಗಂತೇನಿಲ್ಲ. ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಪತ್ರಕರ್ತರು ಆ ರೀತಿಯೂ ಕೂಡ ಇಲ್ಲ. ಭಾಳಷ್ಟು ಪತ್ರಕರ್ತರು ಏನಪ್ಪ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಅವ್ರು ಸರ್ ಹೇಳಿದ್ರಲ್ಲ, ನಮಗೆ ಯಾವುದೇ ಸಂಭಾವನೆ ಕೊಡ್ತಿರಂಗಿಲ್ಲ, ಸರ್ಕಾರದ ನೌಕರಿ ಇರೋಂಗಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಸಮಾಜದಲ್ಲಿ ನಡೆಯುವಂಥ ಅನ್ಯಾಯಗಳನ್ನು ಅದನ್ನು ನಿಷ್ಠುರವಾಗಿ ಒಂದು ಕಡೆ ಹಾಕ್ತಿರ್ತೀವಿ ನಾವು. ಅದಕ್ಕೆ ಕೆಲವೊಬ್ಬರು ಪರ ವಿರೋಧ ಕೂಡ ಇರ್ತದೆ ನಮಗೆ. ಕೆಲವೊಬ್ಬರಿಗೆ ಯಾರ ಬಗ್ಗೆ ಕೆಟ್ಟದ್ದಾಗಿ ಬರೆದ್ರಿ ಅಂತ ಕೇಳಿದರೆ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಿರ್ತಾರೆ ಏನೋ ಅವನು ಸುಮ್ಮನೆ ಏನೇನೋ ಬರಿತಾ ಇದ್ದಾನೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಿರ್ತಾರೆ. ಆದರೆ ನಾನಂತೀನಿ ಸುಮ್ಮನೆ ಬರೀಲಿಕ್ಕೆ ಅದಕ್ಕೆ ಯಾವುದು ಎವಿಡೆನ್ಸ್ ಇರಲಾರ್ದು ಯಾರಾದರೂ ಬರಿತಾ ಇದ್ದಾರಾ? ಹಂಗಿತ್ತು ಅಂತ ಕೇಳಿದರೆ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಅದಕ್ಕೂ ಕೂಡ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಕೇಸ್ ದಾಖಲೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಭಾಳಷ್ಟು ಇದ್ದಾವೆ. ನಾವು ಭಾಳಷ್ಟು ಇಂಥ ಕೇಸ್ಗಳನ್ನು ಕೂಡ ಎದುರಿಸ್ತಿರ್ತೀವಿ ನಾವು. ಆದರೆ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಯಾವ ಪತ್ರಕರ್ತರು ಕೂಡ ಶಿಕ್ಷೆ ಆಗಿದ್ದನ್ನು ಎಲ್ಲಿ ನೋಡಿಲ್ಲ ನಾವು. ಆತ ಮತ್ತೆ ಏನಂತ ಕೇಳಿದರೆ ಆ ಎವಿಡೆನ್ಸ್ಗಳನ್ನು ಪ್ರೂವ್ ಮಾಡಿ ಏನಂತ ಕೇಳಿದರೆ ಹೊರಗೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಹಂಗಿದ್ರೆ ಪತ್ರಿಕೆ ಅಷ್ಟು ಸರಳವಾಗಿರುವಂಥದ್ದಲ್ಲ, ಅದು ಜನಸಾಮಾನ್ಯರ ಧ್ವನಿಯಾಗಿರ್ತದೆ. ಅದು ನಾವು ಯಾರನ್ನ ಪರವಾಗಿ ನಾವು ಮಾತಾಡ್ತಿರಂಗಿಲ್ಲ, ಮತ್ತು ಯಾರ ಪರವಾಗಿನೂ ಕೂಡ ಬರೆಯೋದಿಲ್ಲ ನಾವು. ಆದರೆ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ನಡೆಯುವಂಥ ಅನ್ಯಾಯಗಳನ್ನು, ಅತ್ಯಾಚಾರಗಳನ್ನು, ಅದನ್ನು ಏನದು ಕನ್ನಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಅದನ್ನು ನಾವು ಕನ್ನಡಿ ಮುಖಾಂತರ ಅವ್ರಿಗೆ ತೋರಿಸುವಂಥದ್ದು. ಯಾಕಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಎಲ್ಲ ಜನರಿಗೆ ಇವತ್ತು ನಾವು ಈಗ ಹೇಳಿದ್ದೀವಿ ಬದಲಾಪುರದಲ್ಲಿ ನಡೆದಿರುವಂಥ ಘಟನೆ ನಾವೆಷ್ಟು ಜನ ನೋಡೋಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗಿದೆ ಹೇಳಿ ನೋಡೋಣ? ಇಲ್ಲ. ಅದನ್ನು ಯಾರು ಹೇಳಿಕೊಟ್ರು? ನಮ್ಮಂಥ ಪತ್ರಕರ್ತರೇ ಏನಪ್ಪ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಹೀಗಾಗಿದೆ ಅಂತೇಳಿ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಅದನ್ನು ಒಂದು ದರ್ಪಣವಾಗಿ ಅದನ್ನು ಉಪಯೋಗಿಸ್ಕೊತಿರ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಪತ್ರಿಕಾರಂಗದವರು ಯಾವುದೋ ಒಂದು ಪತ್ರಿಕೆ ಇವತ್ತು ಸರ್ ಈ ನಂದಕುಮಾರ್ ಸರ್ ಏನಪ್ಪ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ 3 ವರ್ಷಗಳೆಲ್ಲ ಇಷ್ಟೊಂದು ಒಂದು ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಇವತ್ತು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನಾವು ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಜನ ಸೇರಿದ್ದೀವಿ ಅಂತ ಕೇಳಿದರೆ ಅದು ಪತ್ರಿಕೆಗಿರುವಂಥ ಒಂದು ವ್ಯಾಲ್ಯೂ ಅದು. ಸೊ ಅದಕ್ಕೆ ತಾವೆಲ್ಲರೂ ಏನಪ್ಪ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಯಾರಾದರೂ ನಿಮ್ಮನ್ನು ನಾನು ಇಷ್ಟು ವರ್ಷ ಸರ್ವಿಸ್ನಲ್ಲಿ ಏನಂತ ಕೇಳಿದರೆ ಯಾವುದೇ ಪತ್ರಿಕೆಯವರು ನೇರವಾಗಿ ಅವರನ್ನು ಬ್ಲ್ಯಾಕ್ಮೇಲ್ ಮಾಡಿದ್ದು ನಾನು ನೋಡಿಲ್ಲ. ಮತ್ತು ಬ್ಲ್ಯಾಕ್ಮೇಲ್ ಆದಂಥ ವ್ಯಕ್ತಿ ಏನಪ್ಪ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಪತ್ರಿಕಾ ರಂಗದಲ್ಲಿ ಇರ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯನೇ ಇಲ್ಲ. ಆತ ಭಾಳ ಜನ ಹೇಳ್ತಿರ್ತಾರೆ ಇವತ್ತೇನು ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ದವ್ರು ಹೋಗಿ ಧಮಕಿ ಕೊಡ್ತಾರೆ, ಹಂಗೆ ಹಣ ವಸೂಲು ಮಾಡ್ಕೋತಾರೆ, ಅದು ಇದು ಹೇಳ್ತಿರ್ತಾರೆ. ಆದರೆ ಅಂಥ ಪ್ರಕರಣಗಳು ಇದ್ದವರು ಆ ಚಾನಲು ಉಳಿಯೋದಿಲ್ಲ, ಆ ಪತ್ರಿಕೆನೂ ಉಳಿಯೋದಿಲ್ಲ, ಮತ್ತು ಆ ಪತ್ರಕರ್ತನೂ ಉಳಿಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯನೇ ಇಲ್ಲ. ಇವತ್ತು ನಾನು ಯಾರಿಗಾದರೂ ಧಮಕಿ ಕೊಟ್ಟೋದ್ರೆ ಮಾಡ್ಕೋಬೋದು, ಆದರೆ ಅಷ್ಟು ಟೀಕಾಸ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯನೇ ಇಲ್ಲ ಅದು. ಸೊ ಈ ಕಾರಣಾಂತರಗಳಿಂದ ಏನಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಪತ್ರಿಕೆಯವರು ಆ ರೀತಿ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ನಾವು ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ರೆ ಅದು ನಮ್ಮ ತಪ್ಪು ಕಲ್ಪನೆ. ಅದು ಇಟ್ಸ್ ಅವರ್ ಗಿಲ್ಟಿ ಕಾನ್ಸಿಯಸ್ ಅದು. ಅದಕ್ಕೆ ಭಾಳಷ್ಟು ಪತ್ರಿಕೆಗಳು ಏನಪ್ಪ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಇವತ್ತು ಕೂಡ ನಿಷ್ಠಾವಂತವಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸಂಪಾದಕರಿದ್ದಾರೆ, ಉಪಸಂಪಾದಕರು ಇರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಥ ಜನ ಇದ್ದಾರೆ. ಸೊ ಅವರೆಲ್ಲರೂ ಏನಂತ ಕೇಳಿದರೆ ಯಾವುದೇ ಜನರಿಂದ ಸಂಭಾವನೆ ಪಡೆಯದೆ ಜನರ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಸ್ಪಂದಿಸುವಂಥ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಿರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸೊ ಇವತ್ತು ತಮಗೆಲ್ಲರಿಗೆ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಮಾತಾಡುವಂಥದ್ದು ಏನಿಲ್ಲ. ಈಗಾಗಲೇ ನಮ್ಮ ರಾಜ್ಕುಮಾರ್ ಸರ್ ಅವರು ಭಾಳಷ್ಟು ಆ ವಿಷಯಗಳ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾನು ನನ್ನ ಮಾತಿಗೆ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ನನಗೆ ಕರೆಸಿ ಆಮೇಲೆ ಜೊತೆಗೆ ಏನಪ್ಪ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಈ ಸನ್ಮಾನವನ್ನು ಮಾಡಿ ತಾವೆಲ್ಲರೂ ನನಗೆ ಗೌರವಿಸಿದ್ದೀರಿ. ತಮಗೆಲ್ಲರೂ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳಿ ನನ್ನ ಮಾತಿಗೆ ವಿರಾಮ ಕೊಡ್ತೇನೆ. ತಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರಗಳು. धन्यवाद सर. सरांनी
अतिशय विस्तृतपणे प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडिया या दोन्हीतील तफावत या ठिकाणी सांगितलेलं आहे. यानंतर या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आवर्जून उपस्थित असलेले दक्षिण सोलापूरचे गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ यांना मी विनंती करतो, त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आजच्या या स्टार न्यूजच्या 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित व्यासपीठावरील आदरणीय कार्यकारी अभियंता धनशेट्टी साहेब, त्याचसोबत व्यासपीठावरील स्टार न्यूजचे आदरणीय संपादक, आदरणीय उपसंपादक, चॅनल प्रमुख वारे सर, त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार नाईक साहेब, ज्यांना पुरस्कार मिळाला आजचा, देशपांडे साहेब आणि गुरव साहेब, त्याचबरोबर उपस्थित सर्व बांधव. आत्ताच सांगितलं की आजच्या काळात इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया, देशपांडे साहेबांनी फार चांगल्या पद्धतीनं ते एक्सप्लेन केलं की नक्की काय होतं आहे ते. म्हणजे जी बातमी 10 मिनटापूर्वी आली ते वृत्तपत्रामध्ये यायला 1 दिवस लागतो आहे, पूर्ण 24 तासाचा गॅप पडतो. आणि सध्याच्या युगामध्ये सर्वाधिक स्पर्धा ही या पत्रकारिता आणि या न्यूज चॅनलमध्येच आहे. मागील 10 वर्षापूर्वीचं वातावरण आणि आजचं वातावरण सगळ्याच फील्डमध्ये, म्हणजे हे पत्रकारिताच म्हणत नाही मी, सर्वच फील्डमध्ये स्पर्धा ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आणि या स्पर्धेमध्ये टिकणंही खूप अवघड आहे. दिवसेंदिवस पत्रकारिता ही प्रत्येक गावागावात, प्रत्येक घराघरातपर्यंत पोचलेली आहे. आणि आपण जर बघितलं तर पत्रकारितेलाही काही नियम आहेत, काही अटी आहेत. आपली भाषा कशी असावी, आपलं त्याच्यातले जे काही शब्दांकन आहे ते कसं असावं, तेच नियम इकडं इलेक्ट्रॉनिक मीडियाला पण लागू आहेत की आपली भाषा कशी असावी. काय काय ठिकाणी मी चॅनल्स बातम्या बघतो, परंतु बातम्यामध्ये जे काही आवश्यक आहे ते थोडं जरा बाजूला पडून जे अनावश्यक आहे ते समोर येतं. अशा पण बऱ्याच ठिकाणी गोष्टी दिसतात. तर खरं सांगायचं झालं तर मीडिया हा समाजाचा आरसा असतो असं म्हणतो आपण. आरसा म्हणजे काय की समाजामध्ये काय घडतंय हे समाजासमोर मांडतो मीडिया. आणि एक जनमत तयार करायचं खूप महत्त्वाचं काम ही मीडिया तयार करतो. जनमत इन द सेन्स की सर्वसामान्य एकटा माणूस कितीही ओरडून सांगितलं तरी त्याला काही किंमत नाही आपल्या समाजामध्ये. ज्यावेळेस सर्व गट किंवा समुदाय सांगतो की हे चुकीचं घडलं, त्यावेळेस त्याला काहीतरी किंमत असते. तर एखाद्या विषयावरती सर्वसामान्याचं मत तयार करणं, तुमचं जनमत तयार करणं हे खूप मोठं काम हे मीडिया करत असते. आणि जनमत पॉझिटिव्ह करायचं का निगेटिव्ह करायचं हे पण त्यांच्या हातात असते. म्हणजे ती बातमी आपण कशी सांगतो, म्हणजे एखादी गोष्ट आपण ती कशी मांडतो ह्याच्यावर सगळं डिपेंड असते. तुम्ही पॉझिटिव्हली मांडली तर लोकांचं जनमत चांगलं तयार होतं, निगेटिव्हली मांडली तर निगेटिव्ह तयार होतं. म्हणजे अतिशय ताकद आणि अतिशय पॉवर या मीडियामध्ये आहे. त्यामुळं सध्याचं युग हे वृत्तपत्रापेक्षा फास्ट म्हटलं तर हे इलेक्ट्रॉनिक्स आहे. म्हणजे 1 तासापूर्वी काय घडलं ते लगेच न्यूजवर सगळीकडे पसरतं. आणि खरं सांगायचं झालं तर वृत्तपत्र जे मीडिया आहे, वृत्तपत्रकारिता आहे, तर त्याचं जे वाचण्यामध्ये एक वेगळाच आनंद आहे. आपण बातमी बघणं आणि वृत्तपत्र वाचणं ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. म्हणजे एक वेगळ्या प्रकारचं एक आत्मिक समाधान या प्रिंट मीडियामधून आपल्याला मिळतं. अलीकडे समाजामध्येही खूप बदल होत आहेत, सर्व घटकामध्ये बदल होत आहेत. वृत्तपत्र मीडिया या सर्वामध्ये पण खूप सारे बदल होत आहेत. आपण जर बघितलं तर आज जे काही मीडिया हाऊस आहेत मोठमोठे, खूप मोठे हाऊस आहेत, जे ॲन्युअल टर्नओव्हर 40,000 कोटीचे आहेत. तर त्याच्यामध्ये पण एक जे मला पाहिलं ते मी सांगतो, हे काय मत नाही माझं, परंतु जे काय पाहिलं मी ते सांगतो. सध्या समाजामध्ये राजकारण हा एकमेव घटक नाही. समाजामध्ये स्पोर्ट्स आहे, शिक्षण आहे, कला आहे, अशा अनेक घटकाने हा समाज बनतो. परंतु कुठंतरी जाऊन
फक्त राजकारणाला महत्त्व दिलं जाते असं मला एक माझं वैयक्तिक मत आहे. कारण आपण जेव्हा केव्हाही आपण टी व्ही ऑन करतो तेव्हा फक्त हा पक्ष काय म्हणला आणि तो पक्ष काय म्हणला. आपल्याकडे स्पोर्टमध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतक्या घटना घडल्या, खूप महत्त्वाच्या घटना घडल्या, पण मला दुर्दैवानं सांगावं वाटतं की अशा काही खूप त्याला फोकस केलं गेलं नाही. खरं तर स्पोर्ट हा पण आपल्या समाजातील महत्त्वाचा घटक आहे, अति महत्त्वाचा घटक आहे. त्याला कुठंतरी फोकस करणं आवश्यक होतं. कला हा पण खूप मोठा घटक आहे. कला म्हणजे फक्त पेंटिंग आणि एवढं पुरतं मर्यादित नाही. तर कला ही सगळ्यामध्ये आर्किटेक्चरपासून सर्व घटक त्या कलेमध्ये मोडतात, पण त्यालाही कुठंतरी थोडंसं महत्त्व कमी आपण द्यायचा प्रयत्न होतो आहे. समाजातील सर्व घटकाला समसमानपणे जर आपण दाखवलं तर या समाजाला त्या मीडियाबद्दल किंवा ह्याच्याबद्दल एक आत्मीयता तयार होते. मला आठवतं आहे मी ज्यावेळेस UPSCचा अभ्यास करायचो त्यावेळेस एक द हिंदू म्हणून एक हे आहे, वृत्तपत्र आहे द हिंदू. ते ॲक्च्युली साऊथचं आहे, ते चेन्नईचं. तर आम्हाला UPSCला ते कंपल्सरी वाचावंच लागायचं, म्हणजे इच्छा असो अगर नसो ते वाचणं मस्ट असायचं आम्हाला. तर त्याचं जे शब्दांकन असायचं ते मला खूप मनाला हे व्हायचं की त्यांचं ते अजिबात म्हणजे ते न्यूट्रल म्हणजे न्यूट्रल, इकडं नाही आणि इकडं नाही. किंवा म्हणजे तुम्हाला तुमच्या शब्दामधून कधीही तुम्हाला आम्हाला वाटलं नाही की हे इकडं झुकलेलं आहे किंवा तिकडं झुकलेलं आहे. आता आपण जर बघितलं तर काही काही मीडिया हाऊस पण झुकलेले आहेत, राईट लेफ्ट स्ट्रेट असे खूप सारे हे आहेत. तर ते कधीही ते आम्हाला असं जाणवलं नाही वाचताना की हे झुकलेलं आहे कुणीकडे. तर त्यांची मला आजही तो पेपर मला कुठेही मिळाला तर मी आवर्जून वाचतो. त्यांची जी भाषेची त्यांची एक ठरलेली एक ठेवण आहे भाषेची, शब्दांकनाची, ती अतिशय चांगली आहे. आणि त्यांचं इतरही त्यांचे विचार, त्यांचं फ्रंट पेज जर आपण बघितलं तर फक्त राजकीय नसते ते. त्या ठिकाणी एखाद्या अभयारण्यात एखाद्या नॅशनल पार्कमध्ये काय घडली घटना मोठी त्याला पण तेवढंच वेटेज असते. म्हणजे अतिशय सर्वसमावेशक त्यांचं न्यूजपेपर बघायला मिळतं. तर याचं मी काय आदेश सूचना करत नाही, परंतु एक मला वाटलं म्हणून मला एक जे दिसतं समाजामध्ये ते आहे. शिक्षणचा विभाग आहे, शिक्षणमध्ये शिक्षण हा विभाग किंवा शिक्षण ही घटक हा पण फार मोठा आहे समाजामध्ये. त्याला एक खूप मोठं वेटेज आहे, खूप मोठा घटक आहे, खूप सारे लोक त्यात काम करतात, तो आहे. असे अनेक घटक आहेत, या घटकाने समाज बनतो. तर आजकाल आपण बघतो की सोलापूरमधलं प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, त्यांचंही शब्दांकन खूप चांगलं आहे. खूप असं निगेटिव्ह वगैरे मला वाटत नाही. जे चुकलं आहे ते चुकीचं आहे हेच मान्य करून आपण दाखवलं पाहिजे. भ्रष्टाचार होतो आहे, इतर काही घटना घडतात त्या निर्भीडपणे आपण मांडल्या पाहिजेत. कुठंही त्याला कुणाला सॉफ्ट करून त्याला वेगळं करून जे खरं घडले ते समोर येऊन मांडलं पाहिजे, आणि ते आजच्या काळात फार आवश्यक आहे. वारे सरांचा आमचा सारखा संपर्क असतो आमचा डेली. त्यांचं ते एक पत्रकार म्हणून त्यांचं काम अतिशय चांगलं आहे. पत्रकारिता सोडून ते एक वैयक्तिक व्यक्ती म्हणूनही त्यांचं खूप अतिशय चांगले त्यांचं व्यक्तिमत्व आहे. त्यांना मी कधीही असं कुणावर रागावलेलं किंवा अशी चुकीची पत्रकारिता केलेली किंवा काहीतरी उगाच केलेलं असं कधीही मी त्यांना पाहिलेलं नाही. कधीही माझ्या कार्यालयात जरी आले तरी कधीही त्यांनी असं म्हणजे हे चुकीचं घडतं किंवा काय होतं आहे त्यांनी माहिती घेऊनच मग पत्रकारितेमध्ये ते फार महत्त्वाचं आहे की एखाद्या घटकाची एखाद्या घटनेची परिपूर्ण माहिती घेऊन त्याबद्दल आपलं मत व्यक्त करणं किंवा मत मांडणं हे आवश्यक आहे. तर आज 3 वर्ष झाले मला खूप आनंद होतो की एक वारे सरांसारखे अतिशय चांगलं व्यक्तिमत्व या मीडिया हाऊसमध्ये आहे, आणि त्यांना इथून पुढेही त्यांच्या स्टार न्यूजला खूप खूप शुभेच्छा. आणि त्यांनी अशीच पत्रकारिता वाढवावी, चांगले चांगले टॉपिक घ्यावेत, आणि लोकांचे प्रश्न लोकांच्या आत्ता सांगितलं की त्यांनी न्यायाधीश आणि त्यांचं वकील काय म्हणतो आपण त्यांचं प्रश्न मांडणं आणि दोन्ही बाजून त्यांनी कामं केली पाहिजेत. त्यांच्या आजच्या या 3ऱ्या वर्धापनानिमित्त मी त्यांना खूप खूप त्यांच्या पूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. वाघ सरांनी या ठिकाणी वृत्तपत्राची जी वैभवशाली इतिहास आहे आणि त्यांच्यामध्ये असणारा जी तटस्थपणा पाहिजे किंवा निर्भीडपणा पाहिजे
याविषयी सखोल मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे आणि ते खरंच गरजेचं आहे. खऱ्याला खरं, खोट्याला खोटं म्हणण्यासाठी सुद्धा एक धाडस लागतं आणि ते धाडस पत्रकाराजवळ असावं लागतं आणि ते असल्याशिवाय खरी पत्रकारिता समाजामध्ये निर्माण होऊ शकत नाही. यानंतर या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणारे सोलापूर जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता माननीय श्री संजयजी धनशेट्टी साहेब यांना विनंती करतो त्यांनी आपला विचार या ठिकाणी व्यक्त करा. नमस्कार. आजच्या स्टार न्यूजच्या 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त मी अगोदर स्टार न्यूजचे संपादक प्रमुख कार्यकारी संचालक श्री नंदकुमार वारे आणि त्यांच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा देतो. नंदकुमार वारेंबद्दल जर सांगायचं म्हटलं तर माझी त्यांची ओळख 2004पासून आहे. म्हणजे गेली 20 वर्ष आम्ही दोघांना एकमेकांना अतिशय जवळून ओळखतो आहे. अनेक अडीअडचणीमधून जाताना त्यांची पत्रकारिता, त्यावेळेस ते संचारमध्ये पण काम करायचे, बऱ्याच वृत्तपत्रात त्यांनी काम केलेलं आहे. त्यावेळेस जे काय मांडणी व्हायची त्या मांडणीच्या माध्यमातून त्यांची माझी जवळीक वाढली होती आणि आम्ही आजपर्यंत दोघांचे एकमेकांचे मित्र आहोत. दुसरा मुद्दा असा आहे की आत्ता सरांनी पण सांगितलं, वाघ सरांनी किंवा बाकीच्याही संपादकांनी सांगितलं, सगळ्यांनी, विषय असा होता की आजची पत्रकारिता कुठंतरी खरंच हरवत चालली आहे का. पत्रकारितेचं एकच शब्दात जर वर्णन करायचं म्हटलं तर त्याचं असं होऊ शकेल की फक्त संवेदनशीलता हा एकच शब्द त्या पत्रकारितेला अतिशय चपलकपणे बसू शकतो. कारण ज्या पत्रकाराच्या मनामध्ये, ज्या पत्रकाराच्या शरीरामध्ये संवेदनशीलता नाही तो पत्रकारच होऊ शकत नाही. कारण समाजातले भयानक प्रश्न जे असतात ते प्रश्न मांडत असताना तेवढी त्यांची मानसिकता आणि तेवढी त्यांची संवेदनशीलता असणं अतिशय गरजेचं आहे. दुर्दैवानं काही ह्या गोष्टी वेळी अशा घडत नाहीत. आत्ता वाघ सरांनी सांगितल्याप्रमाणे बऱ्याचसा हा जो मीडिया आहे तो एका बाजूला झोकलेला आहे किंवा न्यूट्रल नाही तो काम करत असतो. मित्रांनो, मी दररोज 5 पेपर वाचतो. कारण मी महापालिकेत असताना घरी पेपर यायचे आणि तुमच्या महापालिकेच्या अनुषंगाने काही जे प्रश्न असतील तर ते आम्ही बघायचं, वाचायचं आणि त्याचं उत्तर 24 तासात द्यायचं. त्यामुळे ते दररोज 5 पेपर चाळावेच लागायचे. हे करत असताना मी स्वतः लोकसत्ता लावला होता. त्यांची संपादकीय भाषा किंवा इतर सगळ्या गोष्टी मांडण्याची पद्धत आणि आपल्या सगळ्या पत्रकारांची मांडणारी पद्धत, सगळे पत्र असतील ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी फरक असतो. आपण आपले प्रश्न मांडत असताना पत्रकार लोकांची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी एक कल्लीपणा कुठंतरी एका बाजूला झुकल्याचं स्पष्ट जाणवतं. उदाहरणार्थ आपण घ्यायचं म्हटलं तर देश पातळीवरची मणिपूरचा मुद्दा अतिशय मोठा गाजला होता, पण त्या कुठल्याच न्यूज चॅनलला किंवा प्रिंट मीडियामध्ये आलं नव्हतं. पण त्याच वेळेस त्या सगळ्या बातम्या तुमच्या यूट्यूबवरच्या प्रिंट मीडियामध्ये सगळ्या मोठ्या प्रमाणात आल्या होत्या आणि त्यामुळे ते लोकांना कळालं होतं. हा जो प्रकार घडला हा अतिशय म्हणजे संवेदनशीलता जी असते, म्हणजे ज्यांना कोणाला काही संवेदनशीलता नाही आहे अशा लोकांकडनं घडलं. हे काही सगळ्याच पत्रकारांबद्दल मी बोलत नाही आहे. बऱ्याच पत्रकारांनी, बऱ्याच पेपर्सवाल्यांनी त्याची ती मांडणी पण केली, वेगवेगळ्या पद्धतीने मांडून त्या विरोधात आवाजही उठवला आणि ती किती शांतता कशी प्रस्थापित होईल याबद्दलही त्यांनी लिखाण केलं. हेच घडत असताना अशाच पद्धतीनं ज्यावेळेस बलात्काराची किंवा बऱ्याचशा घटना घडतात, कालची जी बदलापूरची घटना घडली ती घटना पेपरवाल्यांपेक्षा अगोदर यूट्यूबवाल्यांच्या चॅनलनी जे बातम्या दिल्या त्याच्याप्रमाणे प्रचंड मोठ्या प्रमाणात त्याचा उद्रेक झाला आणि लोकांनी उत्स्फूर्तपणे तिथं त्यांनी बंद केला. ह्या ज्या घटना घडतात, ह्या घटना घडलेल्या लोकांबरोबर मध्ये पॉझिटिव्ह पसरवणं आणि ते लोकांकडनं त्या बाबतीत एक उत्स्फूर्तपणे त्याची प्रतिक्रिया उमटणं हीच खरी पत्रकारिता आहे. आणि हा विषय अतिशय संवेदनशीलपणे हाताळणारे आपले आजचे संपादक ज्यांना आपण सन्मानित केलेलं आहे तरुण भारतचे देशपांडे सर, ह्यांचासुद्धा माझा परिचय वारेबरोबरच त्या 2004पासूनचाच आहे. आम्ही तिथं जिल्हा परिषदेमध्ये काम करायचं असतानाही त्यांचा माझ्या बऱ्याच वेळा संपर्क आला आहे. त्यांची मांडणी, लिखणी ती ज्या पद्धतीमध्ये ते तरुण भारतमध्ये आता जरी असले तर ते परखडपणे त्यांची मतं मांडतात हे अनेक वेळा पेपरमधल्या बातम्यावर आपल्याला समजतं. देशपांडे सरांच्या बाबतीत आणखी दुसरा एक मुद्दा म्हणजे त्यांना जी इतर पारितोषिकं सगळी मिळालीत त्या पारितोषिकपेक्षा मला वाटतं की हा आपला घरचा सन्मान अतिशय महत्त्वाचा आहे. आणि माहेरच्या लोकांचं म्हणतो ना आपण, माहेरच्या लोकांकडून आपल्याला हे मिळालं, तसा हा पुरस्कार आहे आणि तो अतिशय मला वाटतं महत्त्वाचा आहे.
कारण आपण जी सगळी आपली पत्रकारिता करतो ती बाहेर महाराष्ट्रामध्ये वगैरे इतर सगळ्या ठिकाणी चर्चा केली जाते, वाचलं जातं, पण आपल्या घरातच त्याचं कौतुक केलं जात नाही. आणि त्यामुळं तो घरचा सन्मान, घरचा मान हे मिळणं किती महत्त्वाचं आहे हे आता देशपांडे सरांच्या पण लक्षात आलं असेल. त्यांना मी शुभेच्छा देतो आणि पुढच्या वाटचालीसाठी अजूनही आपण जर संपादक झाला तर आपणही स्टेट लेवलला जाऊन आपल्याला ते पुढचं पद मिळावं आणि त्या आम्ही सगळ्यांनी महाराष्ट्र स्टेटच्याबद्दल आपल्याबद्दल वाचावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपले दुसरे सत्कारमूर्ती आहेत गुरव सर. मागच्या वर्षी पण आपण काही शिक्षकांना पुरस्कार दिले होते. तर ही एक स्टार न्यूजची एक संकल्पना आहे. पत्रकार आणि शिक्षक हे समाजाचे दोन्ही अतिशय मोठे खांब आहेत. पत्रकार तर आपण लोकशाहीचा चौथा खांब म्हणतोच, पण शिक्षकांना आपल्या देशामध्ये जेवढं महत्त्व असायला पाहिजे तेवढं ते दुर्दैवाने मिळत नाही. कारण त्याची पद्धत काय आहे, शिक्षक म्हणजे शिकवतात, जाऊ दे काहीतरी आहे असं झालेलं आहे, आणि आपल्याकडच्या बाकी लोकांना खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे. पण शिक्षक ही पुढची पिढी घडवतात आणि पिढी घडवत असताना ते पुढचा देश घडवतात हे कोणाच्याच लक्षात येत नाही. शिक्षकांनी त्यांना काय शिकवायचं काय नाही शिकवायचं हे जर ठरवलं तर आजकालच्या परिस्थितीमध्ये जे आपल्याकडे जे काही सगळे वाईट प्रकार घडत आहेत त्याला 100% आळा बसतो. आणि त्याच पद्धतीनं आपण गुरव सरांना जे आपण सिलेक्ट केलेलं आहे किंवा त्यांना आपण पुरस्कार देत आहे, हा मी पण सिद्धेश्वर शाळेचाच विद्यार्थी आहे, त्यामुळे सिद्धेश्वर शाळेबद्दल मला जास्त आत्मीयता आहे. आणि तीच आपली ब्रँच इथं कुमठ्याला एक आहे आणि आपण त्या ठिकाणी काम करतायत. आपल्याला हा पुरस्कार दिला, आपण घडवलेले विद्यार्थी निश्चितच मोठ्या पदावर गेलेले असतील. आपल्याला पुरस्काराबद्दल आपलं खूप खूप अभिनंदन. आपल्यालाही पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा. सन्माननीय संचालकांनी मला इथं बोलवण्यासाठी मला इथं संधी दिली आणि मला भाषणाची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र. धन्यवाद दर्जेडी साहेब. संवेदनशील मनातूनच खरी वेदना ही बाहेर पडत असते, त्यामुळं पत्रकार हा संवेदनशीलच असावा. एक अतिशय चांगला मुद्दा आपल्या मनोगतातून त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे. यानंतर या कार्यक्रमाचा जो शेवटचा भाग आहे, आभार प्रदर्शन, हे करण्यासाठी मी श्रीयुत लक्ष्मण राजपूत सर यांना या ठिकाणी आमंत्रित करतो. यानंतर सर्वांसाठी स्नेहभोजनसुद्धा आयोजित केलेलं आहे, त्याचा आस्वाद सर्वांनी घ्यायचा आहे. आता आभार प्रदर्शन राजपूत सर या ठिकाणी करतील. कोण बोलणार आहे? स्टार न्यूज तिसऱ्या वर्धापन निमित्तानं आज हा कार्यक्रम आयोजित केला होता. स्टार न्यूज जी आहे या 3 वर्षामध्ये काय काय केलेलं आहे, एक छोटंसं प्रास्ताविक मान्य तद्देवडे सरांनी व्यक्त केलं. माळ रानावरती एखाद्या झाड लावायचं आणि त्या झाडाला लाख लाख फुलं यायचं, या पद्धतीने व फळं यायचं, अशा प्रकारचं स्टार न्यूज परिवार जी आहे एक प्रगती करत आहे. तकदीर बदल जाती है, शहनशाहें बदल जाते, तकदीर बदल जाते हैं, शहनशाहें बदल जाते, तारीखें बदल जाते, मगर स्टार न्यूज परिवार जो कभी भी नहीं बदलता, अशा प्रकारचं प्रस्ताव या ठिकाणी तद्देवडे सरांनी केलेलं आहे. तसेच गाण्याला जसं सुराची साथ असते, आकाशाला जशी पक्षाची साथ असते, गाण्याला जसं सुराची साथ असते, आकाशाला जसे पक्षाची साथ असते, झोपेला तसं स्वप्नाची साथ असते आणि मनाला हृदयाची जशी साथ असते, त्या पद्धतीनं प्रत्येकाला आदर्श व्यक्तीची साथ असावी लागते. असे आजच्या कार्यक्रमाचे आदर्श व्यक्ती मान्य श्री संजय धनसट्टे साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले. त्यांचंसुद्धा मी स्टार न्यूज परिवाराच्या वतीनं पूर्णपणे आभारी आहे. तसेच आदर्श व्यक्ती एक अलगद स्पर्श मनाचा, आदर्श व्यक्ती एक अलगद स्पर्श मनाचा, आदर्श व्यक्ती एक अनमोल भेट जीवनाचा, आदर्श व्यक्ती एक अनमोल भेट जीवनाचा, आदर्श व्यक्ती एक अनोखा ठेव जीवनाचा, अशा प्रकारचं अनेक म्हणजेच आपले आदर्श व्यक्ती असलेले बाळासाहेब वाघ सरांनी या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याबद्दल मी स्टार न्यूज परिवाराच्या वतीनं त्यांचंसुद्धा पूर्णपणे आभारी आहे. तसेच आपल्या शब्दाला मान ठेवून कर्नाटकाचे आलेले प्रजावाणीचे वरिष्ठ पत्रकार रमेश नाईक साहेबांचं सुद्धा मी या स्टार न्यूज परिवाराच्या वतीनं पूर्णपणे आभारी आहे. पानी के बिना नदी बेकार है, पानी के बिना नदी बेकार है, अतिथि के आंगन, अतिथि के बिना आंगन बेकार है,
प्रेम न हो तो सगळे संबंधी बेकार है, प्रेम न हो तो सगळे संबंधी बेकार है, पैसा ना हो तो पाकिट भी बेकार है, और जीवन में गुरु न हो तो जीवन बेकार है. गुरु एक आदर्श गुरु जिसे कहते हैं, समाजाला घडवण्याचं काम गुरुवर करत असत. अशा प्रकारचं आम्ही स्टार न्यूज परिवाराच्या वतीनं आपण यावर्षी श्री कल्लप्पा गुरव सरांना, मुख्याध्यापक श्री सिद्धेश्वर प्रशाला कुमटे यांना आपण आदर्श पुरस्कार दिलो. आपल्या शब्दाला मान ठेवून आपलं पुरस्कार स्वीकारलं, त्याबद्दल त्यांचं सुद्धा. तसेच एक न तुटणारा विश्वास असतो आदर्श पत्रकार, एक न तुटणारा विश्वास असतो आदर्श पत्रकार, न सुटणारा हात असतो तो आदर्श पत्रकार. प्रत्येक परिस्थितीवर ते आधार देणारा, प्रत्येक परिस्थितीवर ते आधार देणारा असे आदर्श व्यक्तिमत्व असतात पत्रकार. जगातील सुंदर नातं म्हणजेच आदर्श पत्रकार. अशा प्रकारचे आदर्श पत्रकार माननीय विजयकुमार देशपांडे साहेबांनी आज आपण स्टार न्यूज परिवाराच्या वतीनं जे पुरस्कार दिलं त्या स्वीकारल्याबद्दल त्यांचं सुद्धा, आणि आपण सुद्धा या स्टार न्यूज परिवारावरती नितांत प्रेम करणारे. आसमान हमसे नाराज है, आसमान हमसे नाराज है, तारों का गुस्सा बेहिसाब है. आसमान हमसे नाराज है, तारों का गुस्सा बेहिसाब, वो सब हमसे जलते हैं, वे सब हमसे जलते हैं, क्योंकि चांद से बेहतर आप लोग हमारे स्टार न्यूज़ के परिवार में आए. आप सभी लोगों का मैं स्टार न्यूज़ परिवार की ओर से पूर्णतः आभार मानतो. आणि माननीय अध्यक्ष आणि कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत असलेल्या सर्वांचा पुन्हा एकदा आभार मानून आणि त्यांच्या परवाने कार्यक्रम इथं संपला. आणि विशेष करून आजचं सूत्रसंचलन अशी अतिशय उत्तमपणे राजशेखर सरांनी एक प्रकारचं व्यक्त केलं, आणि त्यांच्या शब्दातून शब्द ओठावर पडले की ओठ शब्दावर पडले अशा प्रकारचं होतं. म्हणजेच मुखातून सरस्वती नांदतो अशा प्रकारचं वक्तव्य या ठिकाणी सूत्रसंचलन सर राजशेखर सरांनी केलं. त्यांचंसुद्धा मी स्टार न्यूज परिवाराच्या वतीनं पूर्णपणे आभारी आहे आणि आपलंसुद्धा शतशः ऋणानुबंधन आहे. आणि मी स्टार न्यूज परिवाराच्या वतीनं राजशेखर सरांचं सत्कार करावं असं मी आजच्या मान्यवर व्यक्तींना विनंती करतो. या स्टार न्यूजचे निवेदिका तेजस्वी स्वामी यांचं सुद्धा सत्कार जे आहे स्टार न्यूज परिवाराच्या वतीनं या ठिकाणी करावं असं मी विनंती करतो मान्यवरांना. गुलाबाच्या फुलाला काटेरी कुंपण असतं, हिरव्यागार शेतीला काटेरी तारेच कुंपण असतं, पैठणीला झगमगत झालत असतं. आदर्श अंधारात चाच पडणाऱ्या समाजाला आदर्श समाजसेवक, आदर्श पत्रकारिता आवश्यक असतं. अशा प्रकारच्या स्टार न्यूज परिवार एक प्रकारचा आदर्श समाज घडवण्याचं कार्य करत असतो. या स्टार न्यूजच्या कार्यक्रमाला पुन्हा एकदा सर्वांचं मी आभार मानतो आणि आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या परवानगीनं कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो. DJ Asif SK